Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagruti Junior College, Gadi Village, from Department of Physics. Today we take a second lecture for topic structure of atom and nucleus. In a previous lecture, what we take, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय घेतलं होतं तर डिफरंट ॲटॉमिक मॉडेल्स आपण स्टडी केला होता. त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते पहिलं लेक्चर देखील पाहू शकता. आता त्या लेक्चरची समरी मी फक्त 2 मिनिटात इथे रिवाइज करणार आहे. तर ल्युक्युपस आणि डेमोक्रिटस अशा दोन ग्रीक फिलॉसॉफरनी ॲटम बद्दल फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. ॲटमला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ॲटम हा इनडिव्हिजिबल पार्ट आहे, त्याला आपण स्प्लिट करू शकत नाही. त्यानंतर डाल्टन नावाच्या सायंटिस्टनं डाल्टन ॲटॉमिक मॉडेल दिलं. त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं, ॲटम हा इनडिस्ट्रक्टिबल आहे. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे कसं, त्याला आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. अनेक ॲटम ज्यावेळी कंबाईन होतात त्यावेळी न्यू सबस्टन्स तयार होतो, एवढं त्याने त्याच्यामध्ये सांगितलं होतं. त्यानंतर आपण थेरी बघितली. त्या थेरीचं नाव काय होतं सांगा बाळांनो, जे थॉम्सन या सायंटिस्टने ती थेरी प्रपोज केली म्हणून त्या थेरीला आपण नाव दिलं होतं किंवा त्या मॉडेलला नाव दिलं होतं थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं होतं, ॲटम हा एक सॉलिड स्फिअर आहे ज्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स काय असणार आहेत, म्हणजेच त्याला आपण नाव दिलं होतं इलेक्ट्रॉन एम्बेडेड असणार आहेत. आणि जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे नेट चार्ज म्हणजे पूर्ण ॲटमवर चार्ज किती असणार आहे, 0 असणार. ओके, एवढं आपण त्या टॉपिकमध्ये बघितलं होतं. सॉरी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एवढं बघितलं होतं. आता आपण त्याच्या पुढे जाणार. तर आज आपल्याला बघायचं आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल बघायचं. काय बघायचं आपल्याला, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल बघायचं. खरं त्या मॉडेलच्या स्टडीच्या आधी, बिफोर स्टडींग दॅट मॉडेल वी हॅव टू स्टडी फर्स्ट वन एक्सपेरिमेंट. ते मॉडेल स्टडी करायच्या आधी आपल्याला एक एक्सपेरिमेंट स्टडी करायचा आहे. तर त्या एक्सपेरिमेंटचं नाव काय, तर त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे गायगर मार्चडन एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंटचं नाव काय बघा, गायगर मार्चडन एक्सपेरिमेंट. ह्या दोन सायंटिस्टने तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं गायगर मार्चडन एक्सपेरिमेंट. तर त्या एक्सपेरिमेंटची डायग्राम मी इथं तुम्हाला समोर ड्रॉ करून दाखवलेली आहे. त्याचं आता आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, तर ह्या गायगर मार्चडन एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन काय, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सेटिंग कसं केलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट कसे अटॅच केले ते आपण आता बघूया. तर ह्याच्यामध्ये यस हा सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल आहे. मग अल्फा पार्टिकल म्हणजे काय, अल्फा पार्टिकल म्हणजे काय, आता आपण एक सिंपल बघूया. पिरियडिक टेबल मध्ये पहिला एलिमेंट आपल्याला सापडतो तो म्हणजे कोणता, हायड्रोजन. आणि दुसरा एलिमेंट कोणता असतो सांगा बाळांनो, हेलियम. ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बाळांनो, 2 आहे. तो एलिमेंट कोणता बाळांनो, हेलियम. तर त्या हेलियम ॲटमला जर आपण एनर्जी प्रोव्हाइड केली, काय प्रोव्हाइड केलं, एनर्जी प्रोव्हाइड केली, तर त्याचे 2 इलेक्ट्रॉन काय होतात बाळांनो, सेपरेट होतात, वेगळे होतात. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो बाळांनो, तो ॲटम काय झाला, आयोनाइज झाला. आयोनाइज म्हणजे काय, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन सेपरेट झाले म्हणजे त्याला निगेटिव्ह आयन म्हणायचं. आणि उरला कोण, मग शेवटी उरणार कोण, समजा हेलियम ॲटम मध्ये 2 इलेक्ट्रॉन, तर 2 इलेक्ट्रॉन, त्या 2 इलेक्ट्रॉनला समजा मी एनर्जी दिली तर ते 2 इलेक्ट्रॉन सेपरेट होणार. ओके, पण राहिलं कोण, तर हेलियम ॲटमचा न्यूक्लियस. कोण राहिलं, हेलियम ॲटमचा न्यूक्लियस. त्या हेलियम ॲटमच्या न्यूक्लियसलाच काय म्हणत असते बाळांनो, अल्फा पार्टिकल. आणि त्या न्यूक्लियसवर कोणता चार्ज असणार, गेस करा कोणता चार्ज असणार, कारण इलेक्ट्रॉन तर गेलेले आहेत. राहिला कुठला चार्ज, पॉझिटिव्ह, बरोबर ना. म्हणजेच अल्फा पार्टिकल म्हणजे काय, अल्फा पार्टिकल म्हणजे काय, तर अल्फा पार्टिकल म्हणजे वेगळं काही नाही, हेलियम ॲटमचा न्यूक्लियस म्हणजेच अल्फा पार्टिकल. म्हणा सगळीजण हवं तर अल्फा पार्टिकल म्हणजे काय बाळांनो, हेलियम ॲटमचा न्यूक्लियस म्हणजेच काय, अल्फा पार्टिकल. आणि अल्फा पार्टिकल ऑब्व्हियसली चार्ज कोणता असणार आहे, न्यूक्लियस असल्यामुळे पॉझिटिव्ह असणार आहे. कुठला चार्ज असणार आहे अल्फा पार्टिकलवर बाळांनो, पॉझिटिव्ह असणार आहे. आपण इन डिटेल स्टडी अल्फा पार्टिकलचा अल्फा डीके नावाचा एक आर्टिकल येणार आहे. पुढे कोणता आर्टिकल येणार आहे बाळांनो, अल्फा डीके नावाचा एक आर्टिकल येणार आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये अल्फा पार्टिकलचा स्टडी करायचा. आता फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की अल्फा पार्टिकल म्हणजे काय नाही बाळांनो, तर हेलियम ॲटमचा न्यूक्लियस आहे आणि त्याच्यावर चार्ज कोणता असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यावर चार्ज कोणता असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. मग आता आपण हा एक्सपेरिमेंट स्टडी करू. आणि ह्या एक्सपेरिमेंटवर बेस्ड जी थिअरी दिली, त्या थिअरी दिली, कोणत्या सायंटिस्टने दिली ती थिअरी, तर रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने दिली. म्हणून त्या थिअरीला किंवा त्या मॉडेलला नाव काय दिलं, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. त्या मॉडेलला नाव काय दिलं, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे बाळांनो, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हे या एक्सपेरिमेंटवर डिपेंड आहे किंवा एक्सपेरिमेंटवर बेस्ड आहे. एक्सपेरिमेंटवर बेस्ड आहे. मग आपण पहिल्यांदा काय स्टडी करायला पाहिजे, हा एक्सपेरिमेंट, आणि नंतर काय स्टडी करणार, मग रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, मग एक्सपेरिमेंट मध्ये काय आहे, तर हा यस हा अल्फा पार्टिकलचा सोर्स आहे. यस काय बनवणे, अल्फा पार्टिकलचा सोर्स आहे.
त्याच्यातनं खूप सारे व्हेरी लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल तो इमिट करणार आणि हा ऑब्विसली सोर्स ऑल पॉसिबल डिरेक्शन अल्फा पार्टिकल इमिट करणार सगळीकडे, म्हणजे फ्रंट साइडला पण इमिट करणार, साइडला पण, बॅक साइडला, म्हणजे हा ऑल पॉसिबल डिरेक्शन अल्फा पार्टिकल इमिट करणार. मग त्याच्या पुढे आपल्याला खरं पॅरलल बीम ऑफ अल्फा पार्टिकल पाहिजे. कसा पाहिजे? पॅरलल म्हणजे सरळ जाणारे अल्फा पार्टिकल पाहिजे. मग आपण काय करणार? त्याच्या समोर कोलिमीटर ठेवणार. काय ठेवणार बनवून? कोलिमीटर. कोलिमीटरचा रोल काय असतो? तर त्याच्या एक स्लिट आहे बघा. कोलिमीटर म्हणजे काय? स्लिट. त्याच्यातनं पास होणारे अल्फा पार्टिकल पॅरलल असणार. त्याच्यातनं पास होणारे अल्फा पार्टिकल कसे असतात बघा? पॅरलल. पॅरलल म्हणजे सरळ जाणारे. ओके, म्हणजे हा सोर्स काय करतो? अल्फा पार्टिकल देण्याचे काम करणार. खरं तो सोर्स दिलेला अल्फा पार्टिकल कसे असणार? ऑल पॉसिबल डिरेक्शन असणार आहे ते अल्फा पार्टिकल. मग त्याच्या फ्रंटला आपण काय ठेवलं बघा? कोलिमीटर ठेवला. काय ठेवला? कोलिमीटर. कोलिमीटर मधनं पास होणारे अल्फा पार्टिकल कसे जाणार आहेत? पॅरलल म्हणजे सरळ जाणार आहेत असे. ओके, आणि त्याच्या समोर आपण काय ठेवलं? गोल्ड फॉइल ठेवली. मग गोल्डचीच फॉइल का सिलेक्ट केली? बाकीची एलिमेंटची फॉइल का सिलेक्ट करायची नाही? कारण गोल्डची मेलेबिलिटी सगळ्यात जास्त आहे. मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी म्हणजे काय? मेलेबिलिटी म्हणजे एखाद्या मटेरियलला जर आपण त्याच्यावर हॅमर केलं, एखादा एलिमेंट घेतला समजा पिरियोडिक टेबल मधला, आपण गोल्ड घेऊ शकतोय, आयर्न घेऊ शकतोय, कॉपर घेऊ शकतोय, त्याच्यावर जर आपण हॅमरनं जर हॅमरिंग केलं तर त्याच्यापासून आपण पत्रा तयार करू शकतो. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? मेलेबिलिटी. त्याच्या आपण तारा पण काढू शकतो, त्याला काय म्हणायचं? डक्टिलिटी. मग गोल्डचीच फॉइल का सिलेक्ट केली? कारण गोल्डची मेलेबिलिटी सगळ्यात जास्त. कारण ह्या टॉपिक मध्ये किंवा ह्या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे? तर या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचा ऍटमचा. मग ऍटम हा सर्वात लहान असतो, बरोबर ना? ऍटमचा स्टडी करायचा असेल तर आपल्याला ऍटॉमिक लेवलला जावं लागेल, म्हणजे सर्वात थिन मटेरियल घ्यावं लागेल. मग सर्वात थिन कुठलं मटेरियल होऊ शकतं? त्याची मेलेबिलिटी सगळ्यात जास्त आहे, म्हणजे कुठलं होणार? ऑब्विसली गोल्ड होणार. मग तुम्ही म्हणाल आयर्नचं पण पॉसिबल आहे ना पत्र करून, आयर्नची पण फॉइल इथं आपण घेऊ शकतो ना? तर घेऊ शकलो असतो. खरं गोल्ड पासून सर्वात थिनेस्ट फॉइल जनरेट करता येते आपल्याला. आयर्न पासून पण आपण फॉइल तयार करू शकतो, एक छोटा पत्रा तयार करू शकतोय. खरं गोल्डचा पत्रा सर्वात थिन असणार आहे. आणि आपल्याला ॲटॉमिक लेवलला जर स्टडी करायचं असेल तर सर्वात थिन असलायला पाहिजे. मग सर्वात थिन कोण होऊ शकतं? गोल्ड होऊ शकतं, म्हणून गोल्ड सिलेक्ट करा. इन शॉर्ट, गोल्ड का सिलेक्ट केला? गोल्डची मेलेबिलिटी काय पडणार? सर्वात जास्त आहे. गोल्ड इज हायली मेलेबल. गोल्ड having high malleability and high ductility also. Okay, that's why we select here gold. In front of gold foil we place a screen. आपण एक स्क्रीन ठेवली आहे. आता स्क्रीनचा आतील भाग जो आहे, इनर पार्ट जो आहे ना, तो फ्लोरोसंट मटेरियलला आपण कोट करायचा किंवा फ्लोरोसंट मटेरियल आतल्या साईडला लावायचा. फ्लोरोसंट मटेरियल म्हणजे काय बघा? जसं झिंक सल्फाइड. कुठलं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला? झिंक सल्फाइड. त्याच्यावर समजा अल्फा पार्टिकल पडला त्या फ्लोरोसंट मटेरियलवर, तिथे तो रिजन शाईन होतो, म्हणजे चकाकतो. चकाकल्यावर आपल्याला काय करणार? की अल्फा पार्टिकल इथे पडले. कारण अल्फा पार्टिकल आपल्याला नेकेड आयने दिसणार नाही, बरोबर ना? तो नेकेड आयने दिसणार नाही. मग तो कुठे अल्फा पार्टिकल कुठे पडले हे ओळखण्यासाठी आपण काय करायचं? याच्या इनर साईडला झिंक सल्फाइड म्हणजे फ्लोरोसंट मटेरियलचं कोटिंग लावायचं. फ्लोरोसंट मटेरियल म्हणजे काय? ज्याच्यावर अल्फा पार्टिकल पडला किंवा बीटा पार्टिकल जर पडला तर तो रिजन काय होतो? चकाकतो, शायनी होतो. अशा मटेरियलला काय म्हणायचं? फ्लोरोसंट मटेरियल. मी एक्झाम्पल दिलेलं आहे झिंक सल्फाइड. त्याचं एक्झाम्पल काय म्हणून? झिंक सल्फाइड. एवढं काही डिटेलमध्ये तुम्हाला लिहायची गरज नाही, तरी पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत चाललेलो. ओके, मग आपण याचं कन्स्ट्रक्शन काय सांगू शकतो? काय सांगायचं सांगा बघा. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय, परत एकदा आपण हवं तर सांगतो. काय सांगणार? यस इज द सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. एक्सप्लेनेशन मध्ये काय दिसतं? तुम्ही पहिल्यांदा डायग्राम काढायची. पहिल्यांदा काय काढायची? डायग्राम. डायग्राम बुक मध्ये पण आहे. ओके, यस इज द सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. ओके, इन फ्रंट ऑफ दॅट काय ठेवलं आपण? कोलिमीटर. इन फ्रंट ऑफ दॅट वी प्लेस अ कोलिमीटर. कोलिमीटर काय करतोय? कोलिमीटर गिव्स पॅरलल बीम ऑफ अल्फा पार्टिकल. कोलिमीटर गिव्स parallel beam of alpha particle. In front of collimator, collimatorच्या फ्रंटला आपण काय ठेवलं? गोल्ड फॉइल. Gold foil is placed. In front of gold foil we place a screen. That screen is coated with the fluorescent material like a zinc sulfide. Okay, and for the detection of alpha particle detect करण्यासाठी आपण काय ठेवलं? इथे डिटेक्टर ठेवला. We place a detector. Okay, हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. मग काय केलं? हे एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं? खूप सारे अल्फा पार्टिकल कोलिमीटर मधून पास झाले. त्यांनी पॅरलल बीम ऑफ अल्फा पार्टिकल प्रोड्यूस केले कोणी? कोलिमीटरनं. ते पॅरलल अल्फा पार्टिकल कुणावर फॉल झाले? गोल्ड फॉइलवर फॉल झाले आणि तिथं मग त्याचं स्कॅटरिंग झालं. ते स्कॅटरिंग म्हणजे काय? अल्फा पार्टिकल काही प्रमाणात बेंड होतात. ते बेंडिंग स्टडी केलं, म्हणजे अल्फा पार्टिकलचं बेंडिंग स्टडी केलं, त्याला काय म्हणायचं? स्कॅटरिंग. त्याला डिफ्लेक्शन पण म्हणू शकता, त्याला आपण स्कॅटरिंग पण म्हणतो. ओके, हे आपण स्टडी केले ह्या पॉइंटमध्ये आपण काय केलं? अल्फा पार्टिकलचं स्कॅटरिंग स्टडी केलेलं आहे. ओके, मग काय ऑब्झर्व झालं ते आपल्याला इथं हे एक्सपेरिमेंट केलं आपण. आता हे एक्सपेरिमेंटचं आपण ऑब्झर्वेशन
कारण प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही बघितलं असेल, एखादा एक्सपेरिमेंट करताना आपण काय करतो, त्याचे ऑब्झर्वेशन्स लिहितो. काय लिहितो? ऑब्झर्वेशन. हा एक्सपेरिमेंट केल्यावर काय ऑब्झर्वेशन्स आपल्याला ऑब्झर्व झाले? when we perform that experiment, which observations we observed, कोणते ऑब्झर्वेशन आपल्याला ऑब्झर्व झाले ते आता आपण बघणार. ओके, थोडक्यात मला ह्याचं कन्स्ट्रक्शन सांगू शकाल? काय काय सांगता येईल सांगा? यस इज द सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. In front of that alpha particle, we place a collimator. Collimator gives parallel beam of alpha particle. In front of collimator, we place gold foil. Gold having highly malleability. Okay. In front of gold foil, we place a screen. The inner side of the screen is coated with the fluorescent material like a zinc sulfide. Okay. And for the detection of alpha particle, we place a detector. आता काय ऑब्झर्व झालं असेल? तर ज्यावेळी ह्याच्यात अल्फा पार्टिकल आपण इन्सिडेंट केले, त्यावेळी जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल आर पास थ्रू दॅट गोल्ड फॉइल. त्या गोल्ड फॉइल मधनं जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल पलीकडे गेले. मग त्याचं प्रमाण किती होतं? 99% पेक्षाही जास्त. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल या गोल्ड फॉइल मधनं पास होतात विदाउट एनी डेव्हिएशन. जरा देखील वळत नाही, जरा देखील डिफ्लेक्ट होत नाही. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल ह्या गोल्ड फॉइल मधनं पास होतात विदाउट एनी डेव्हिएशन. म्हणून सांगितले बघा, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पास थ्रू दी गोल्ड फॉइल विदाउट एनी डेव्हिएशन. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल गोल्ड फॉइल मधनं पास झाले कुठल्याही प्रकारचं डेव्हिएशन न होता, म्हणजे टर्न झाले नाही अल्फा पार्टिकल. ओके, नंतर जे थोडे अल्फा पार्टिकल होते त्यांचं मात्र डेव्हिएशन झालं, त्यांचं मात्र स्कॅटरिंग झालं. मग ते कोणत्या पद्धतीने झालं ते आता आपण बघूया. तर 0.14% अल्फा पार्टिकल म्हणजे फार कमी अल्फा पार्टिकल स्कॅटर्ड होतात, म्हणजे वळतात असे इथे दाखवले. हा, ते लो अँगल न वळतात किंवा लो स्कॅटरिंग, त्याला काय म्हणायचं? लो अँगल स्कॅटरिंग. ओके, म्हणजे काय? तर 90 डिग्री पेक्षा ज्यांचं कमी अँगल न स्कॅटर झाले, लेस दॅन 90 डिग्रीने जे स्कॅटर झाले, त्याला त्यांचं प्रमाण पर्सेंटेज किती आहे बाळांनो? 0.14%. त्यांचं पर्सेंटेज किती आहे बाळांनो? 0.14%. म्हणजे आपण काय म्हणतो? ओनली 0.14% अल्फा पार्टिकल गेट स्कॅटर्ड विथ अँगल लोअर अँगल. लोअर अँगल मध्ये स्कॅटरिंगचं पर्सेंटेज किती होतं? 0.14%. आणि त्याच्यापेक्षाही कमी स्कॅटरिंग म्हणजे 0.14%, 0.14% पेक्षा पण कमी स्कॅटरिंग हायर अँगल मध्ये होतं. म्हणजे समजा एखादा अल्फा पार्टिकल इथून आला असेल, हे हायर स्कॅटरिंग आहे, म्हणजे इथं थडकून मागं. ओके, हे किती पेक्षा जास्त असणार आहे? ग्रेटर दॅन 90. ग्रेटर दॅन 90 म्हणजे हायर अँगल मध्ये स्कॅटरिंगचं प्रमाण 0.14 पेक्षा पण कमी आहे. 0.14 पेक्षा पण कमी आहे. साधारण 8000 मध्ये एक अल्फा पार्टिकल हायर स्कॅटरिंग दाखवतो. त्यातला एखादा अल्फा पार्टिकल 180 ने पण मागे येतो. ते खरं त्याचं पर्सेंटेज फार फार कमी असणार. ओके, आणि ते आपण स्कॅटरिंग इथं स्टडी करणार. ओके, हा एक्सपेरिमेंट झालेला आहे. मग सांगा बघूया, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय ऑब्झर्व झालं? पहिलं ऑब्झर्वेशन काय लिहिणार? ह्या डायग्राम ड्रॉ करायची. कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे. यस इज द सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. इन फ्रंट ऑफ that we place a collimator. Collimator gives the parallel beam of light. In front of collimator we place the gold foil. Gold foil is highly malleability, that's why here we use the gold foil. In front of gold foil we place the screen. That screen is coated with the inner side of the screen is coated with the fluorescent material like zinc sulfide. Okay, and on that screen we place the detector. हे झालं डायग्राम. नंतर जे आता सांगितलं ते झालं कन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स काय झाले ते महत्त्वाचं. ऑब्झर्वेशन्स काय काय सांगा बघूया. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पास थ्रू द गोल्ड फॉइल विदाउट एनी डेव्हिएशन. हे पहिलं ऑब्झर्वेशन. पहिलं ऑब्झर्वेशन काय देणार? जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल ह्या गोल्ड फॉइल मधनं पास झाले कुठल्याही प्रकारचं डेव्हिएशन न दाखवता. दुसरं ऑब्झर्वेशन काय लिहायचं? व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल. त्याचं पर्सेंटेज किती लिहायचं? 0.14%. व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल, that is 0.14% alpha particle are scattered with low angle. लो अँगल म्हणजे किती? 90 पेक्षा कमी. म्हणजे 0.1 पासून अँगल स्टार्ट करू शकता तुम्ही. 0.1, 0.2, 1 डिग्री, 2 डिग्री असं 90 पर्यंत. ओके, म्हणजे ओनली 0.14% अल्फा पार्टिकल आर स्कॅटर्ड विथ लो अँगल and very low alpha particle are scattered with the high angle, that is greater than 90 degree. ओके, असं एकंदरीत आपल्याला स्कॅटरिंग मिळालं. ओके, आता या एक्सपेरिमेंटच्या आधारावर रुदरफोर्ड या सायंटिस्टने काय दिली? आपलं ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे किंवा त्याने थेरी प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. मग त्याने या थेरीच्या आधारावर कसं काय केलं असेल? जरा इकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये पहिलं ऑब्झर्वेशन काय आढळलं बघा? मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पास थ्रू द गोल्ड फॉइल विदाउट एनी डेव्हिएशन.
जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल ह्या गोल्ड फॉइल मधून पलीकडे जातात. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल या गोल्ड फॉइल मधून पलीकडे जातात. त्याचा अर्थ काय, ही गोल्ड प्लेट कशापासून बनलेली असणार, ही गोल्ड प्लेट कशापासून बनलेली असणार, ही गोल्ड प्लेट नक्कीच गोल्डच्या ऍटम पासून बनलेली असणार. बरोबर ना, ही गोल्ड प्लेट कशापासून बनलेली असणार, गोल्डच्या ऍटम पासून. मग ह्या गोल्ड प्लेट मधून जर जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल पलीकडे जात असतील, याचा अर्थ काय मोकळी जागा असल्याशिवाय ते पलीकडे जाणार का, नाही ना. म्हणजे मोकळी जागा असेल तर ते पलीकडे जाऊ शकतात. म्हणजेच ह्या ऍटम्स मध्ये, ह्या गोल्डच्या ऍटम मध्ये जास्तीत जास्त कोणती स्पेस असली पाहिजे बाळांनो, मोकळी स्पेस, म्हणजे काय, वॉइड स्पेस असली पाहिजे. बरोबर ना. मग त्याने तिथे दाखवलेलं आहे. आपण असं दाखवू शकतो की ही जी मोकळी जागा आहे ना, त्याच्यातनं हे अल्फा पार्टिकल पलीकडे गेले. कळतंय मी काय सांगितलं हे, की हे दोन ऍटम मध्ये ही जी मोकळी स्पेस असते ना, त्याला आपण काय म्हणतो, वाईड स्पेस. ही असल्यामुळेच अल्फा पार्टिकल पलीकडे जाऊ शकतात. म्हणजेच रुदरफोर्डनं त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये पहिल्यांदा काय सांगितलं असेल, ॲटम हॅव्हिंग वॉइड स्पेस. ॲटम मध्ये काय म्हणतो, वॉइड स्पेस आहे. मोस्ट ऑफ दी ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस ही वॉइड स्पेस आहे. जास्तीत जास्त स्पेस ही वॉइड असल्यामुळे तर जास्तीत जास्त पार्टिकल सरळ गेले. समजा जर ती गोल्डची फॉइल समजा पूर्णतः जर सॉलिड पार्टिकल पासून बनली असती, तर ती जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल पलीकडे जाऊ शकले नसते. त्यांचं काय झालं असतं म्हणून, ते स्कॅटरिंग जास्त झालं असतं, हायर अँगल. काय झालं असतं, हायर अँगलनं स्कॅटरिंग झालं असतं. तर त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे. त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे. याचा अर्थ काय म्हणून, याचा अर्थ काय, त्या ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस कशी आहे, वॉइड आहे. वॉइड म्हणजे काय, मोकळी आहे. म्हणून तर ते अल्फा पार्टिकल सरळ जाऊ शकले. इथे दाखवले. बरोबर ना, इथे दाखवले. काय जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल का सरळ जातात, कारण त्या ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस काय म्हणून, वॉइड आहे. म्हणून ते अल्फा पार्टिकल सरळ जाऊ शकले. बरोबर ना. अल्फा पार्टिकल सरळ जाण्याचं कारण काय, कारण त्या ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस कशी आहे, वॉइड आहे. दुसरं म्हणजे स्कॅटरिंग तरी का झालं, हे स्कॅटरिंग का झालं, तर त्याला असं ऑब्झर्व झालं की ज्यावेळी हा अल्फा पार्टिकल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, हा अल्फा पार्टिकल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, हा न्यूक्लियसच्या जवळ ज्यावेळी जातो, न्यूक्लियसच्या जवळ ज्यावेळी जाणार आहे, त्यावेळी हा अल्फा पार्टिकल आणि हा न्यूक्लियस या दोघांचा चार्ज सेम झाला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह चार्ज ह्या अल्फा पार्टिकलला काय करणार, रिपल करणार. काय करणार, रिपल. त्यामुळे काय होणार म्हणून, जर हा पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियस पासून रिपल झाला तर काय होणार, हा स्कॅटर्ड होणार, म्हणजे डिफ्लेक्ट होणार. म्हणजे त्या अल्फा पार्टिकलला स्कॅटरिंग कुणामुळे झालेलं आहे, इथे जे स्कॅटरिंग झालेलं आहे, इथे जे हे स्कॅटरिंग झाले हे कुणामुळे झाले आहे, न्यूक्लियसवर चार्ज असतो पॉझिटिव्ह, न्यूक्लियसवर चार्ज असतो पॉझिटिव्ह, आणि अल्फा पार्टिकल पण कुठला आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे ज्यावेळी हा अल्फा पार्टिकल न्यूक्लियसच्या जवळ जाईल, त्यावेळी तो न्यूक्लियस काय करणार, त्याला रिपल करणार सेम चार्जेस, म्हणून तो स्कॅटर झाला. ओके. म्हणजे हे जे स्कॅटरिंग झालं ते एका डेन्स पार्टिकल पासून झालेलं असणार आहे, आणि अल्फा पार्टिकलचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्हच पॉझिटिव्हला रिपल करू शकतो, पॉझिटिव्हच पॉझिटिव्हला रिपल करू शकतो. याचा अर्थ काय, न्यूक्लियसवर कुठला चार्ज असेल असं त्यांनी गेस केलं, पॉझिटिव्ह. कारण न्यूक्लियसवरला चार्ज त्याला माहिती नव्हता, त्यानं फक्त अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल टाकले, हा रिपल झाला, म्हणून तो स्कॅटरिंग झाला. त्याच्यावर काय गेस केलं, न्यूक्लियसवर कुठला चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह. न्यूक्लियसवर कुठला चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे आतापर्यंत आपण या थेरीज मध्ये काय काय सांगू शकतो, ॲटम हॅव्हिंग मोस्ट ऑफ दी वॉइड स्पेस. ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस कशी आहे म्हणून, वॉइड स्पेस. हा पहिला पॉईंट. दुसरा काय सांगा बघूया, ॲटमला स्कॅटर्ड करणारा जो घटक आहे, सॉरी अल्फा पार्टिकलला जो स्कॅटर्ड करणारा घटक होता तो कुठला आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियसवर चार्ज कुठला असला पाहिजे, पॉझिटिव्ह. न्यूक्लियसवर चार्ज कुठला असला पाहिजे, पॉझिटिव्ह. कारण अल्फा पार्टिकलला रिपल केल्यामुळे इथं रिपल्शन होते, म्हणून हे स्कॅटरिंग झालेलं आहे. ओके, इथनं रिपल झालं म्हणून हे स्कॅटरिंग झालं. बरोबर ना. म्हणजेच अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह असल्यामुळे न्यूक्लियस पण पॉझिटिव्ह आहे, सॉरी अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह आहे आणि न्यूक्लियस पण पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथं काय झालं, स्कॅटरिंग झालं. म्हणजे न्यूक्लियसवर कुठला चार्ज असणार आहे म्हणून, पॉझिटिव्ह. मग या करेक्ट समजा ह्या न्यूक्लियसवर समजा अल्फा पार्टिकल पडला, करेक्ट सेंटरला पडला, तर त्याचा एक असा रीबॅक पण येऊ शकतो 180 ने. समजा करेक्ट न्यूक्लियस एखादा लाखो अल्फा पार्टिकल आपण समजा त्या गोल्ड फॉइलवर इन्सिडेंट केले, लाखो समजा, तर त्यातला एखादा जरी अल्फा पार्टिकल त्या करेक्ट ॲटमच्या न्यूक्लियसवर पडला तर काय होईल बाळांनो, तर हा ह्याला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा न्यूक्लियस पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर ह्याला काय याच्यात अट्रॅक्ट करून येणार नाही, त्याला थडकून तो मागे येईल. का, कारण ह्याचा न्यूक्लियस जो आहे गोल्ड फॉइलचा किंवा गोल्डचा जो न्यूक्लियस आहे तो ऑब्वियसली अल्फा पार्टिकल पेक्षा काय असणार आहे, बिग असणार. ओके. त्यामुळे काय कन्क्लुजन देता येईल आपल्याला ह्याच्यावर, तर ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस ही वॉइड असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगा, ॲटम मध्ये एक मासिव म्हणजे जड, हा मासिव पॉझिटिव्हली चार्ज
आणि हायली डेन्स एक स्पियर आहे त्याला नाव दिलं न्यूक्लियस. त्याला काय नाव दिलं मग न्यूक्लियस. ॲटम कन्सिस्ट पॉझिटिव्हली चार्ज हायली डेन्स. बघा सांगा ॲटम मध्ये काय असेल हे जे स्कॅटरिंग व्हायला लागले कुणामुळे व्हायला लागले न्यूक्लियस कुणामुळे व्हायला लागले म्हणजे ॲटम मध्ये काय आहे पॉझिटिव्हली चार्ज एक पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज एक स्पियर आहे त्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे बरोबर ना. काय काय सांगणार पॉझिटिव्हली चार्ज हायली डेन्स मासिव्ह म्हणजे जड पॉझिटिव्हली चार्ज हायली डेन्स मासिव्ह स्पियर इज कॉल्ड एज दी न्यूक्लियस. आणि त्याच्या भोवती मग हे इलेक्ट्रॉन फिरायला लागले त्याच्या भोवती काय फिरायला लागले मित्रांनो हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व व्हायला लागले जस्ट लाईक अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. ओके म्हणजे ह्या थेरीमध्ये कोणते कोणते पॉइंट्स आपल्याला सांगता येतील तर सांगा बघा. ॲटम मध्ये जास्तीत जास्त स्पेस व्हॉइड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय ॲटम कन्सिस्ट हायली डेन्स मासिव्ह स्पियर इज कॉल्ड एज दी न्यूक्लियस. न्यूक्लियसवर चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह. आणि ह्या रुदरफोर्ड या सायंटिस्टने करेक्ट ॲटमची साईज सांगितली. ॲटमची साईज किती आहे बघा 10⁻⁻10 मीटर. ॲटमची साईज किती बघा 10⁻⁻10 मीटर. आणि त्यांनी न्यूक्लियसची पण साईज सांगितली. न्यूक्लियसची साईज किती आहे 10⁻⁻15 मीटर. 10⁻⁻15 मीटर. ओके आता ह्या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे तुम्ही पॉइंट सांगायला स्टार्ट करा किंवा आपण एक पॉइंट सांगूया. ओके काय काय कळालं या एक्सपेरिमेंटवर आधारावर त्यांनी ॲटॉमिक मॉडेल दिलाय कुठलं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. हे कुठल्या एक्सपेरिमेंटवर बेस्ड आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल गायगर मास्टर एक्सपेरिमेंटवर बेस्ड आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके मग ह्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये काय काय कळालं तुम्हाला सांगा बघूया. ॲटम कन्सिस्ट मोस्ट ऑफ दी व्हाईट स्पेस. दुसरं काय ॲटम मध्ये न्यूक्लियस. तो न्यूक्लियस कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे जड आहे म्हणजे मासिव्ह आहे हायली डेन्स आहे त्याला काय म्हणायचं न्यूक्लियस. त्याच्यावर चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह. ओके साइज ऑफ ॲटम किती सांगितली 10⁻⁻10. साइज ऑफ ॲटम इज 10⁻⁻10 मीटर. साइज ऑफ द न्यूक्लियस पण सांगितली किती असणार आहे 10⁻⁻15 मीटर. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगितली ती म्हणजे हा न्यूक्लियस एवढा मासिव्ह आहे हा न्यूक्लियस एवढा जड आहे की जर ह्या ॲटमचं जर मी मास काढलं म्हणजे हेवीनेस जर मी मेजर करायचा प्रयत्न केला तर असं ऑब्झर्व होईल मला की ह्या न्यूक्लियसचं मास जे आहे ते ॲटमशी कंपेअर जर मी करायला गेलो तर ते 99.9% आहे. म्हणजे ॲटमच्या मासला जर मी न्यूक्लियसच्या मासशी जर कंपेअर करायला गेलो तर न्यूक्लियस मधचं फक्त मास 99.9% आहे. म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनचं मास किती असणार आहे मग 0.1%. 0.1% म्हणजे 99.9% मास कोणाचा असणार आहे फक्त आणि फक्त ह्या न्यूक्लियसचा. ओनली 0.1% मास कोणाचा असणार आहे इलेक्ट्रॉनचा. सो आपण काय स्टेटमेंट करू शकतो मग आता ह्या थेरीमध्ये द मास ऑफ द न्यूक्लियस इज 99.9% द मास ऑफ द ॲटम. न्यूक्लियसचा मास किती असणार आहे ॲटमशी जर कंपेअर केलं तर 99.9%. मग ह्याच्या थेरी बद्दलचे पॉइंट्स तुम्हाला आता कळाले असतील. पहिला पॉइंट काय सांगणार ॲटम कन्सिस्ट मोस्ट ऑफ द व्हाईट स्पेस. दुसरा पॉइंट काय सांगणार ॲटम हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्ज हायली डेन्स मासिव्ह स्पियर इज कॉल्ड एज द न्यूक्लियस. त्याच्यावर चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर काय सांगणार द साइज ऑफ ॲटम किती सांगणार 10⁻⁻10 मीटर. आणि साइज ऑफ द न्यूक्लियस किती सांगणार 10⁻⁻15 मीटर. ओके त्यानंतर काय सांगणार द मास ऑफ द न्यूक्लियस किती आहे न्यूक्लियसचा मास किती आहे ॲटमशी जर कंपेअर केलं तर 99.9% the mass of the atom. Okay, the mass of the nucleus is 99.9% the mass of the atom. Okay, so this is the Rutherford atomic model. आता नेक्स्ट एक मी आणखी 5 मिनिटाचा व्हिडिओ सेंड करणार आहे ज्याची लिंक मी तुम्हाला देईन आहे. ह्या लेक्चर बरोबर मी आणखी एक 5 मिनिटाची लिंक तुम्हाला देणार आहे ज्याच्यामध्ये या ॲटॉमिक थेरीचे ड्रॉबॅक्स मी एक्सप्लेन करणार आहे. आणि त्याच्यामध्ये काही स्टुडंटनी विचारलेले आयोनायझेशनचा प्रॉब्लेम आहे. आयोनायझेशनचे काही स्टुडंटचे डाऊट्स आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ह्याच्यानंतर करेक्ट 5 मिनिटाचा किंवा 5 मिनिटापेक्षा पण कमीचा तो व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये मी या थेरीचे ड्रॉबॅक्स आणि काही स्टुडंटनी विचारलेले डाऊट्स ते मी क्लिअर करणार आहे.